मिरजेत गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालयानं यंदाच्या 10वीच्या परीक्षेत 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते विद्यालयात 10वी परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 80% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते। 10वी परीक्षेमध्ये विद्यार्थी लौकिक सुरेश नांद्रेकर यानं 95.60% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर वेदांत सचिन गुळवणे यानं 90.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर अक्षता सचिन पाटील हिनं 88.20% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला। तर प्रेमजित श्यामगोंडा पाटील, शुभम भरत घोरपडे, श्रावणी भरत पाटील, वैभवी अरुंडसाळ, शिवम शीतलकुमार हवालदार, मानसी मोहन कापडार या विद्यार्थ्यांनी 80%हून अधिक गुण मिळवले। तर प्रथमेश विजय वायदंडे यानं 38.20% गुण मिळवून शाळेच्या 100% निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। या विद्यार्थ्यांचा गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवत संस्था आणि पालकांचा गौरव वाढवला आहे। गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य विद्यालयामार्फत सातत्यानं केलं जात आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शिस्त, संस्कार आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो। आजच्या काळात अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडत असताना ज्ञानप्रबोधिनी विद्यालयानं मराठी माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण देत शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य संस्था प्रभावीपणे करत असून या यशामुळे परिसरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे। विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। गुरुकुल शिक्षण संस्थेच्या या पायाभरणीमध्ये आपण 10व्या वर्षात पदार्पण करत असताना आपली इयत्ता 10वीची 4थी बॅच याचा निकाल कालच जाहीर झाला आणि त्यात आपल्या परंपरेनुसार सलग 4थ्या वर्षी आपल्या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे। त्यामुळं माझा खरं तर खूप आनंद आहे। यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या शिंदे मॅडम आणि त्यांचे 10वीला शिकवणारे सगळे शिक्षक सर्वच आणि 10वीमध्ये असणारे सर्व विद्यार्थी यांनी जे कष्ट केले त्या कष्टाचे फळ समजायला हरकत नाहीये। आज हा छोटेखानी आपण समारंभ करतोय, परत भविष्यात आपला निकाल जेव्हा येईल त्यावेळेस आपण मोठाही कार्यक्रम घेऊ। परंतु मला 10वीच्या मुलांना आणि स्कॉलरशिपच्या मुलांना सांगायचं आहे की आपल्याकडे जो प्रथम आलेला विद्यार्थी आहे लौकिक सुरेश नांद्रेकर, हा सलग आपल्याकडे पहिल्यापासून त्याच्याकडे हुशार विद्यार्थी पाहत होतो। 8वीलाही त्यानं स्कॉलरशिप मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्याने नंबर मिळवलेला आहे। मी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असताना हा लौकिक असेल, गुळवणे असेल, अक्षता गेल्या वर्षी आली 9वी मध्ये, परंतु अशी मुलं गोरगरिबांची, सर्वसामान्यांची मुलं आणि ग्रामीण भागातून येणारी मुलं मराठी माध्यमाची शाळा आज बंद पडत असताना मला मोठा आनंद आहे की आपल्या या गुरुकुल संस्थेमध्ये 1000+ मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ऍडमिशन ही तितक्याच आजही या वर्षीची ऍडमिशन जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे संस्थेनं जो राबवलेला उपक्रम आहे माझ्या सर्व शिक्षकांच्यामुळे तो पूर्ण होतोय आणि 10वीचे विद्यार्थी आता जे गेलेले आहेत 9वी पास, तुमच्या समोर कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला पुढच्या वर्षी असे फेटे बांधून 40 मुलं इथं बसणे अपेक्षित आहे। एक विद्यार्थी आपल्याकडे प्रथमेश वायदंडे, त्याला कोणीच पास होणार नाही असं म्हणत होते। मला वाटतं सगळ्या शिक्षकांनी त्याला ठरवलं होतं की पास होणार नाहीये, पण प्रथमेशनं ज्या त्याशी बोललो सांगितलं प्रथमेश घाबरायचं नाही, यश मिळतंय आपल्याला। त्यानं तो प्रयत्न केला। माझ्या सर्व शिक्षकांनी सर्वांनी त्याला तशी मला साथ दिली आणि नापास होणारा विद्यार्थी नापास होतो म्हटलं तरी होत नाही या संस्थेमध्ये हेही आपण दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे विशेष त्याचा आपण आज सत्कार घेतलेला आहे। पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी आज यश मिळवलेल्या बाकी सगळ्यांनी जे आज जवळजवळ 45%च्या पुढे 8-9 विद्यार्थी आपले आलेले आहेत आणि मला तर लौकिकचा तर आनंद आहे। लौकिकने 95.60 जवळजवळ 96% मार्क्स यावर्षी मिळवून त्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। भविष्यात तुम्ही सर्वांनाच तुम्ही जे पुढे शिक्षण घेणार आहात त्याच वेळेला आपल्या या संस्थेचं, आईबाबांचं नक्की तुम्ही नाव कराल, कारण आपले पालकांनी जे साथ दिलेली असते, मला माहिती आहे की मुलं नांद्रेकरचे आई वडील असतील किंवा अक्षराचे असतील, हे सगळेच पालक जे आहेत तेवढेच मुलांचे जागरूक आहेत
आणि ज्या पालकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही गुरुकुल शिक्षण संस्था त्याच पद्धतीने काम करते. तुमचं भविष्यात तुम्हाला सर्वांनाच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हाव्या अशा गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि 9वी आणि ह्या 7वी 4थीचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत, असं आपण यश पुढच्या वर्षी निकालानंतर मिळवायचं आहे. आपण फेटे बांधणारे घालून बसणारे होणार आहात, यासाठी हा तुमच्या समोर कार्यक्रम घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या सर्व शिक्षक बांधवांचं मनापासून मी अभिनंदन करतो की हे सगळं यश श्रेय जरी मी संस्थेचा अध्यक्ष असलो तरी राबणारी टीम, माझी सर्व स्टाफ आहे, त्या शिक्षकांनी जे राबलेलं त्याचं हे आज फळ आहे असं मला म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या त्रिसूत्रीवरती हा निकाल लागलेला आहे. या तिघांचे मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सुरेश नांद्रेकर. या यशात सर्वप्रथम मी गुरुकुल शिक्षण संस्था तसेच ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचा सदैव आभारी राहीन. या सर्वात आम्हाला मोलाचे मार्गदर्शन सर्व शिक्षक स्टाफ तसेच वनखेडे सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लावले. सर वेळोवेळी आम्हाला काय अडचण असेल, आमचं काय प्रगती कशी आहे काय सर नेहमी विचारपूस करत होते व त्या अनुषंगाने आमची पुढे वाटचाल चालत होते. ज्या पद्धतीने आमचे सराव पेपर घेण्यात आले त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला. सर्व यशाचा वाटा हा सर्व शिक्षकांना आणि संस्थेला जातो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वेदा. मी या शाळेत 2री पासून शिकत आलोय. तेव्हापासून या शाळेत सर्व काही वेळेवर घेत होते. त्याचबरोबर शाळेत शिक्षण देखील चांगले शिकवतात. त्यामुळे माझं आज पर्सेंटेज चांगले लागले. दरवेळीपेक्षा ह्यावेळेला माझं पर्सेंटेज आहे ते वनखेडे सरांमुळे लागले. कारण त्यांनी दरवेळेला आमची चांगलं म्हणजे काय जरी झालं तरी मध्ये येऊन आम्हाला सांगत होते. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर अमृता टीचर सुद्धा आमचे क्लास टीचर होती. त्यांच्यामुळे सुद्धा आज यश मिळाले. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव अक्षता पाटील. मला या शाळेकडून खूप मोठं हे म्हणजे मार्गदर्शन मिळालं. मी या शाळेत 9वीला आले होते आणि मला अमृता टीचरांकडून खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि खूप छान म्हणजे शाळेकडून मिळालं.